पंतप्रधान देशाचा कोण होणार त्यासाठी म्हणून आपण झी मीडियाचा हा ओपिनियन पोल बघतोय आणि यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं राज्य म्हणजे जम्मू काश्मीर। जम्मू काश्मीरच्या जनतेला काय वाटतंय, तिकडचा ओपिनियन पोल नेमका काय आहे, कोणाची तिथं सत्ता येऊ शकते किंवा कोणत्या खासदार तिथं निवडून येऊ शकतात ते आपण स्क्रीनवर बघतोय। भाजपला इथं 2च जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। काँग्रेसला मात्र इथं 1 जागा वाढीव मिळू शकते। 2019ला काँग्रेसला काहीही मिळालं नव्हतं, 2024ला मात्र 1 जागा मिळू शकते असा अंदाज आहे। नॅशनल कॉन्फरन्स उमर अब्दुल्ला यांच्या 2019ला 3 जागा होत्या, आता मात्र 1 जागेत घट होऊन 2 जागा मिळतील। पीडीपी जो आहे त्यांना मात्र इथं 1ही जागा मिळणार नाही असा अंदाज आहे। जम्मू काश्मीर भारतचा बीजेपीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं राज्य आहे आणि याच जम्मू काश्मीरची आपण आकडेवारी बघितली मृणालिनीताई। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 370चा मुद्दा होता, भाजपने खूप मेहनत घेतली त्यामुळे हे आकडे एक तर लक्षात घेतलं पाहिजे की जम्मू आणि काश्मीरचं नावाप्रमाणेच जम्मू आणि काश्मीर असं विभाजन झालेलं आहे। जम्मू म्हणजे घाटीतला दरीतला भाग आणि श्रीनगर हा पर्वतांचा डोंगराळ जिथे पाकव्याप्त काश्मीरच्या सीमा लागून असल्यामुळे सतत घुसखोरी होते असा भाग। या भागामध्ये हिंदू धर्मीय किती आहेत, त्यांचा टक्का किती आहे, हा मुद्दा संघ परिवाराचा अत्यंत आवडता विषय आहे, त्याच्यावर वारंवार बोललं जातं। त्यामुळे साधारणतः जी जम्मूची घाटी आहे ती भारतीय जनता पक्षाकडे म्हणजे उत्तर भारताच्या मुख्य प्रवाहात राहते कायम आणि या पर्वतीय प्रदेशामध्ये एकतर नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांच्या मदतीने सतत समोर येणारं काँग्रेस, फार तर फार पीडीपी अशा पद्धतीचं ते राजकारण सुरू असतं। गेल्या काही वर्षांमध्ये मेहबूबा मुफ्ती या फारशा सक्रिय राहिलेल्या नाहीत, त्यांच्या मुद्द्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही। ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला हेही वेगवेगळ्या भूमिका घेत असतात, ते कोणाशी तरी सतत जुळलेलं राजकारण करत असतात असंही तिथल्या जनतेला वाटतं। त्यामुळे मुख्य प्रवाहात येण्यासाठी इथे नॅशनल कॉन्फरन्सऐवजी काँग्रेसकडे सध्या कल जाताना दिसतोय। तिथे काँग्रेसची 1 जागा येणं, 1च जागा येते, हे देशाच्या दृष्टीने खरं तर चांगलं आहे की प्रादेशिक पक्षांपेक्षा ज्याला नॅशनल पर्स्पेक्टिव्ह आहे अशा पक्षाचा खासदार तिथे निवडून येत असेल तर जम्मू काश्मीरचे जिथे आता डिलिमिटेशन होणार आहे, नवीन मुद्दे समोर येणार आहेत, तिथे काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं लक्षण वाटतंय। व्यंकटेश केसरी सरांकडे जाऊया। केसरी सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 2019ला मुद्दा 370चा जरी होता तरी आता 370 हटवलेला आहे, त्यामुळे 2च जागा भाजपला, इथं भाजपला जागांमध्ये वाढ दिसत नाहीये, ज्या जागा आहेत त्याच राखता येत आहेत। त्यामुळे भाजपनं जम्मू काश्मीरमधलं 370 हटवलं, त्याचा भारताला फायदा म्हणजे भाजपला भारतामध्ये फायदा होईल, परंतु काश्मीरमध्ये किंवा जम्मूमध्ये फायदा होणार नाही असं दिसतंय। असे की काश्मीरमध्ये मुस्लिम मतदार हे मोठ्या प्रमाणात आहेत। भारतातील सर्वात जास्त मुस्लिम मतदार हे काश्मीर व्हॅलीमध्ये आहेत आणि जम्मूमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघ यांचा तिथे बेस होता। तर तिथे भारतीय म्हणजे तिथं एकूण जागा 5 जरी असल्या तरी भारतीय जनता पक्षाला व्हॅलीमध्ये जर जागा 1 जरी मिळत असेल तर ते फार महत्त्वाचं आहे, कारण त्यांना मग त्यांची ॲक्सेप्टेबिलिटी, त्यांना मान्यता मिळते असं त्याचा अर्थ होतो। परंतु भारतीय जनता पक्षाच्या काश्मीर बाहेरच्या उर्वरित भारतामध्ये ते किती मुस्लिम उमेदवार उभे करतात त्याचं प्रतिबिंब तुम्हाला काश्मीरमध्ये दिसतं। ते म्हणजे जम्मूमध्ये भारतीय जनता पक्षाला जागा मिळणं ह्याच्यात आश्चर्य काही नाही आहे। काश्मीरमध्ये घेतलं तर खऱ्या अर्थाने तो अखिल भारतीय पक्ष होऊ शकतो, हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा की सीमेवरती जी राज्य असतात, मग ती तामिळनाडू असेल, मग ते केरळ असेल किंवा मग ती काश्मीर असतील, जम्मू काश्मीर, इथल्या मतदारांची एक वेगळी मानसिकता असते, कारण तिथे नेहमी म्हणजे विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये त्यांना नेहमी हल्ल्यांना आणि घुसखोरांना तोंड द्यावं लागतं। इव्हन पंजाबमध्ये सुद्धा हा भाग आहे। तर तिथे भारतीय जनता पक्षाचं स्थानिक नेतृत्व हे किती विश्वासार्ह आहे याच्यावरती अवलंबून आहे। मोदी यांचा नाम असेल, चेहरा असेल, परंतु आपल्याला संरक्षण देणारा, आपलं काम करणारा स्थानिक उमेदवार पाहिजे। तर तो जर भारतीय जनता पक्षाने उभा केला तर कदाचित परिणाम, निकाल वेगळे दिसू शकतात। अगदी जम्मू काश्मीर नंतर आपण थेट MP अर्थात मध्य प्रदेशमध्ये काय चित्र आहे, ओपिनियन पोल काय समोर आलेत मध्य प्रदेशचे, त्यावरती एक नजर टाकूयात, बघूयात मध्य प्रदेशमध्ये काय चित्र आहे। मध्य प्रदेशचा गड भाजप राखणार का हा सवाल ओपिनियन पोलमधनं उपस्थित होतो। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 28 जागा जिंकण्याची भाजप शक्यता आहे। इंडिया आघाडीला केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एनडीएला 28 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय।
त्यामुळे हे शक्य होईल का असा सवाल ओपिनियन पोलमधनं उपस्थित होताना पाहायला मिळतोय. या संदर्भात आकडेवारी काय म्हणते ते त्यावरती एक नजर टाकूयात. भाजप 2019 मध्ये 28 जागा भाजपनं जिंकल्या होत्या. तसाच सेम रिझल्ट, कॉपी पेस्ट रिझल्ट 2024 मध्ये येण्याचा अंदाज ओपिनियन पोलमधनं व्यक्त होताना पाहायला मिळतोय. काँग्रेसला तेव्हाही 1 जागा होती, यंदाही 1 जागा काँग्रेसच्या पारड्यात पडेल असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे. मृणाली मॅम, आपण बघतोय मध्य प्रदेशची नुकतीच निवडणूक पार पडलेली आहे. विधानसभेमध्ये काय झालंय आपण सगळ्यांनी बघितलं. दुसरीकडे आता चर्चा सुरू होतात कमलनाथांच्या देखील, की ते भाजप जाऊ बघतायत आणि अशा चर्चा होत आहेत. साहजिक आहे, निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अशा चर्चांना उधाण येतं. पण एकंदरीत जर जसं मगाशी तुम्ही म्हणालात की काऊ बेल्ट सुरू होतो नर्मदेच्या पुढे, काऊ बेल्टचं पहिलंच राज्य मला असं वाटतं की मध्य प्रदेश आहे, ते उत्तरेचं प्रवेशद्वार म्हणून आपण त्याकडे बघतो. साहजिक रिझल्ट तिथे आहेत, अपेक्षित रिझल्ट आहेत. मध्य प्रदेशाचं जे राजकारण आहे त्याचं ध्रुवीकरण पूर्णतः झालेलं आहे. मग काँग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्ष. मागच्या वेळेला जेव्हा काँग्रेसचं सरकार तिथे आलं होतं, तिथे जो काय फरक होता तो हेअर रेझिंग हा शब्द वापरतात त्या प्रकारातला होता. यावेळेला तसं झालेलं नाही. यावेळेला भारतीय जनता पक्षाला अँटी इन्कम्बन्सी चेहऱ्याची मामाजींच्या होती तरी निर्णायक तिथे विजय मिळालेला आहे. तिथे पूर्ण नवीन रक्त भारतीय जनता पक्षाने समोर आणलेलं आहे. खरं तर यावेळेला निवडणुकीत 400 पारचे नारे जे दिले जात आहेत ते या 3 राज्यांच्या निवडणुका जिंकता आल्यामुळे. मागच्या वेळेची स्थिती तशी नव्हती. त्या राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळालेली होती, त्यामुळे आजचा कॉन्फिडन्स मागच्या निवडणुकांच्या वेळेला नव्हता. आज तो असल्यामुळे त्याचं मध्य प्रदेशातलं जी वाटचाल आहे ती आपल्याला अपेक्षेप्रमाणे दिसते. मला उत्सुकता फक्त एवढीच वाटते की ही जी एकच जागा काँग्रेसला देत आहेत ती छिंदवाड्याचीच आहे का, की काँग्रेसला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जागा मिळू शकते आहे. आज आपण जर मध्य प्रदेशाकडे पाहिलं तर मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाची ही जी निवडणूक मशिनरी आहे ती अत्यंत चरमसीमेला आधीपासूनच पोचलेली आहे. उत्तम नियोजन, उत्तम प्रबंधन, सर्व साधनं व्यवस्थित. शिंदियांसारखे नवे नेते येऊन मिळालेले आहेत जे आता एका अर्थाने जुने झालेले आहेत. त्याच वेळेला नवीन नवीन प्रयोग केले जात आहेत. मामाजींच्या ऐवजी वेगळे तरुणांना संधी दिली जाते आहे. अत्यंत उत्तम चित्र समोर आणलं जात आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात कुठेतरी भारतीय जनता पक्षाला पुन्हा तोच कॉपी पेस्टचा निकाल लागू शकतो, हेही मला मान्य करायला आत्ता हरकत वाटत नाही. बरं, मला एक छोटीशी प्रतिक्रिया व्यंकटेश सरांची घ्यायची आहे याच संदर्भात. व्यंकटेश सर, अगदी थोडक्यात. हो, अगदी ह्याच्यात असं की 18 वर्षापासून भारतीय जनता पक्ष मध्य प्रदेशमध्ये आहे. या 18 वर्षामध्ये काँग्रेसने नवीन नेतृत्व तयार करण्यात काही काम त्यांनी केलेलं नाही आहे. त्याचा फायदा त्यांना मिळतो. कमलनाथ यांचं एकूण प्रकृती आणि कार्यशैली ही नेत्याची नाही आहे. त्यांचा रोल वेगळा होता, पण काँग्रेसने त्यांना नेता केला. दिग्विजय सिंगने प्रत्येक ठिकाणी सेक्युलर क्रिमिनल हा मुद्दा केल्यामुळं त्यांच्या विरोधात वातावरण गेलेलं आहे. काँग्रेसकडे नवी नेतृत्व नाही आहे. त्याचा फायदा नक्की भाजपला यापूर्वी मिळत गेलेला आहे, यापुढे सुद्धा या निवडणुकीत सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे ह्याच्यात एक्सपेक्टेड लाईनवरती ह्या मध्य प्रदेशमधल्या निवडणुका होऊ शकतात. आणि जे आपलं ओपिनियन पोल जे म्हटलेलं आहे त्यामध्ये आज तरी काही फारसा बदल आहे असं काही वाटत नाही. अगदी अगदी अगदी. तर सध्या आज जर निवडणुका झाल्या तर काय चित्र असेल, तर त्याचा हा ओपिनियन पोल आपल्या समोर आलेला आहे.